हो, हो. तुला काय वाटतं? मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे? तुझ्याशिवाय माझं काहीच होत नाही का? चांगला कमवतोय मी. व्यवसाय चांगला चालू आहे. 4 पैसे दिले तर कोणीही माझ्यासाठी सर्व कामे करेल. सर्व माझ्या मागेपुढे फिरतील. बबन आपल्या पत्नी रूपाला रागातच असं बोलत होता. हो, माहिती आहे सगळं. बोलणं सोपं आहे. जेव्हा खरंच मी सोडून निघून जाईन, तेव्हाच मग काय ते कळेल. आणि तसंही जेव्हा बायकोसोबत असते, तेव्हा तिची किंमत कळतच नाही. तिच्या असण्याचे महत्त्व जाणवत नाही. पण जेव्हा ती सोडून जाते, तेव्हा मात्र सर्व काही समजायला लागते. आपण काय गमावलं आहे याची जाणीव होते. असं बोलतच रूपा एका साईडला झोपण्यास गेली. बबनसुद्धा रागातच हो, आली मोठी मला शहाणपण शिकवायला. आणि तोही दुसऱ्या साईडला रूपाकडे पाठ करून झोपी गेला. काही वेळातच दोघेही गाढ झोपी गेले. गावाच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांची गर्दी जमलेली होती. सर्वजण काळजीने एकमेकांशी बोलत होते. माझीही नजर तिकडे गेली. मी सुद्धा काय झालं हे पाहण्यासाठी त्या दिशेने घाईगडबडीत चालू लागलो. मनात अनेक विचार चालू होते. मी आता गर्दीच्या जवळ पोहोचलो तर एका स्त्रीचा अपघात झाला होता. तिचा चेहरा दिसत नव्हता, कारण तिच्या चेहऱ्यावर तिच्या साडीचा पदर होता आणि कोणी तिला हात लावण्याचे धाडस देखील करत नव्हते. तिला पाहून मला उगाच विचित्र शंका येऊ लागल्या. कदाचित ती माझी बायको तर नसेल ना? तेथील लोकांनी पोलिसांना कळवलं होतं. ते येऊनच चेहरा पाहणार होते. पण तोपर्यंत ती बाई कोण असेल, तिच्यासोबत हा अपघात कसा झाला असावा, याची चर्चा सर्वांमध्ये चालू होती. मला सुद्धा काहीच सुचत नव्हतं. मनात एक भीती दाटून आलेली होती. एक मन बोलत होतं की ती आपली रूपा नसणार, त्यामुळे तेथे थांबायला नको. पण दुसरं मन मात्र ती बाई कोण आहे हे कळल्याशिवाय काही तेथून निघण्यास तयार नव्हतं. म्हणून मी तेथेच थांबण्याचे ठरवले. काही वेळातच पोलीस आले. त्यांनी त्या बाईला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि सर्वजण तिला पाहण्यासाठी पुढे आले. मीही त्या गर्दीतून मान डोकावून पाहिलं तर मला धक्काच बसला. कारण ती दुसरी कोणतीही बाई नसून माझी रूपाच होती. मी एका क्षणात खालीच बसलो. काय कसं झालं, कशासाठी झालं काहीच कळत नव्हतं. मी एकटक तिच्या चेहऱ्याकडे फक्त पाहतच राहिलो. आत्तापर्यंत गावकऱ्यांनाही समजलं की ती माझी बायको आहे. मग सर्वांच्या मदतीने आम्ही आमच्या घराजवळ पोचलो. सर्वांची गर्दी जमली होती. तिच्या भोवती मुले, शेजारच्या बायका सर्वजण बसून रडत होते. मुलांनी तर आईची अशी अवस्था पाहून हंबरटाच फोडला होता. काय चालू आहे हे काहीच कळत नव्हतं. आई उठ ना, काय झालं आहे? तू आमच्याशी बोल ना, असे मुले सतत बोलत होती, रडत होती. मी भानावर आलो. धावतच तिच्याजवळ गेलो. ती माझी रूपा शांत झोपली होती. समोर आहे ती माझी धर्मपत्नीच आहे यावर अजूनही माझा विश्वासच बसत नव्हता. जे काही मी पाहत होतो ते स्वप्न आहे की भास, की खरोखरच माझी रूपा मला सोडून गेली आहे, काहीच समजत नव्हतं. काहीच सुचत नव्हतं. पण तिला अशा अवस्थेत कधी पाहावे लागेल याची कल्पनाच कधी केलेली नव्हती. मला सुद्धा तिला पाहून रडायला आलं. का तू मला अशी अर्ध्यावर सोडून गेलीस? लग्नात 7 जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले होते आणि एका जन्मातच तू माझी साथ सोडून निघून गेलीस. नाही, तू असं काही करू शकत नाहीस. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे. मला काय आवडतं, काय नाही. मी कोणते कपडे चांगले दिसतात मला, कोणते नाही, हे सुद्धा माझ्यापेक्षा जास्त तुलाच कळतं. आजपर्यंत सर्व काही तुझ्याच इच्छेने मी केलं आहे. तुझ्याशिवाय आपलं म्हणणारं मला कोण आहे या जगात? तूच सांग, कसा जगू मी तुझ्याशिवाय? मान्य आहे, मला रागाच्या भरात काहीही मी बोलतो, पण भांडणे कोणाच्यामध्ये होत नाहीत. म्हणून कोणी इतकं रागावतं का? प्लीज मला माफ कर.
माझ्याशी बोल. एक संधी तर मला देऊन बघ. यापुढे काहीही चुकीचं होणार नाही. तू तर माझा श्वास आहेस. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग असं एकट्याला मला तू का सोडून गेलीस? एकदाही तुला माझा विचार आला नाही का, की तुझ्याशिवाय माझं काय होईल? कोण घेईल माझी काळजी? तुझ्या विश्वासावर तर मी जगत होतो. तू आहेस म्हणून मी बिनधास्त होतो. कधीच कोणत्या गोष्टीची काळजी केली नाही. कारण मला माहिती होतं की तू आहेस सर्व सांभाळण्यासाठी. मग हा डाव अर्धवट सोडून का निघून गेलीस? का गेलीस? बोल, अशी गप्प का आहेस? एरवी तर खूप काही बोलत असतेस, मग आजच अशी निशब्द का पडून आहेस? बराच वेळ झाला तरी अजूनही मी रूपाच्या बाजूलाच बसून होतो. काही वेळातच पुढच्या विधींची सर्व तयारी झाली. गावकरी आले, त्यांनी मला बाजूला केलं आणि तिला सजवण्यासाठी बायका आल्या. तिला तयार केलं. आज तिचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त खुललेला दिसत होता. तिचा चेहरा बोलका वाटत होता. असं वाटत होतं की जणू तिला मला काहीतरी सांगायचं आहे. खरंच ती माझ्याशी आज बोलली असती तर किती बरं झालं असतं. तिला मी सर्व काही समजून सांगितलं असतं. प्रेमाचे, आपुलकीचे संवाद आमच्यात झाले असते. खरंच ती आज जिवंत उठली असती तर माझ्यासारखा नशीबवान मीच ठरलो असतो. पण तसं काहीच होत नव्हतं. ती काहीच बोलत नव्हती. तेवढ्यात गावकऱ्यांनी मला बाजूला केलं आणि तिला अंतिम विधीसाठी उचलून घेऊन जाऊ लागले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या रूपाला ते घेऊन जात होते. ते मला सहन होत नव्हतं. आता मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. मी वेड्यासारखं पटकन तेथून उठलो आणि धावतच तिच्याकडे गेलो. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी तिला विनंती करू लागलो. जोरजोरात मोठ्याने मी ओरडू लागलो की उठ रूपा, रूपा उठ. तू मला अशी सोडून जाऊ शकत नाहीस. आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी तुला उठावंच लागेल. आता मी तुला कोठेच जाऊ देणार नाही. उठ रूपा, जागी हो. असं जोरजोरात मी ओरडत होतो. मला कशाचेही भान राहिलेले नव्हते. इतक्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारत आहे. मला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या काही मिनिटात मी भानावर आलो. मला जाग आली तर समोर माझी बायको रूपा मला उठवण्यासाठी कधीपासून धडपडत होती आणि मी समोर तिला पाहून भारावून गेलो. स्वप्नातून थोडं बाजूला होऊन घाबरतच तिला हात लावून पाहिला तर ती खरंच माझ्यासमोर सही सलामत उभी होती. तिला माझ्यासमोर पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. काय करू आणि काय नको तेच कळेना. मी वेड्यासारखं तिला पाहतच होतो. ती माझ्याजवळ आहे यावर माझा विश्वासच बसेना. मी तिला जवळ घेतलं, मिठी मारली आणि विचारलं की तू ठीक तर आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? तू कशी आहेस? पुन्हा मला सोडून जाण्याचा विचार पण करायचा नाही. तुला माहिती नाही का? तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तुझ्याशिवाय माझे काही अस्तित्वच नाही. यापुढे कधीही काहीही झालं तरी मात्र तू मला कधीच सोडून जायचं नाही. मी तुला कधीच कोठे जाऊ देणार नाही. माझे बोलणे चालूच होते आणि रूपा मात्र माझ्याकडे एकटक बघतच होती. काही वेळाने ती बोलते की बरं, असं आहे तर. गोष्टी इथपर्यंत पोचल्या आहेत तर. काल आपलं थोडं भांडण काय झालं आणि तुम्ही मला स्वप्नात मारण्याची कल्पना करत होतात. स्वप्नात मी मेले असं वाटलं. आता कळलं तुम्हाला माझी किती काळजी आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय व कसा विचार करतात ते. स्वप्नात जर तुम्ही मला मारलं तर खरोखरच माझ्यासोबत तुम्ही काय कराल? आज मनातील सर्व बाहेर आलं आहे. आणि मग काय? तिचे कडवे, वेडे, वाकड्या शब्दांची बडबड चालूच होती. ती काही मात्र थांबेना. पण आज ती जे काही बोलत होती त्याचे वाईट मला वाटत नव्हते. मी तर तिच्याकडे प्रेमानेच पाहत होतो. मला तर आज एकाच गोष्टीचे समाधान सार्थक वाटत होते की जे काही असेल नसेल पण आज माझी रूपा माझ्यासोबत आहे. ती माझ्यावर रागावत जरी असली तरी आज तिचे प्रत्येक शब्द फुलाप्रमाणे मला भासत होते. मी जर तिच्या असण्यानेच सुखावून गेलो होतो. आज खऱ्या अर्थाने मला जाणीव झाली होती की माझ्या बायकोशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही.
आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.